नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनेलवर। आज आपण उलगडणार आहोत एक पवित्र गूढ परंपरा, ती म्हणजे श्रावणात बेलपत्र शिवाला अर्पण का करतात। श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। पावसाच्या सरी, निसर्गाची हिरवळ आणि भक्तीचा महापर्व सुरू होतो। संपूर्ण भारतात सणांची रेलचेल, मंदिरांमध्ये मंत्र, शंख आणि शिवाची आराधना, सगळ्यांच्या हातात दूध, पाणी, फुले, धतुरा आणि बेलपत्र। पण कधी विचार केलात का, बेलपत्रच का? गुलाब नाही, मोगरा नाही किंवा केवडा नाही, तर बेलाचं पानच का? हे उत्तर केवळ धार्मिक नाही आहे, ते इतिहास, विज्ञान, मनोविज्ञान आणि श्रद्धेचा संगम आहे। चला तर आज आपण हे रहस्य उकलून पाहूया। बेल म्हणजे काय आहे? ते एक झाड आहे, पवित्र झाड। भारतीय संस्कृतीत त्याला म्हणतात देववृक्ष। त्याची पाने त्रिदल असतात, ती त्रिनेत्राचं प्रतीक मानली जातात आणि ती पानं शिवाला प्रिय। ही पाने खास का? कारण त्यात थंडपणा आहे, औषधी गुणधर्म असतात। त्यात आयुर्वेदात याला श्रीफल म्हणतात, कारण त्याचे शरीरासाठी फायदे असंही म्हणतात। हे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करतं, पण याचं फक्त वैद्यकीय नाही तर धार्मिकही महत्त्व खूप मोठं आहे। आपण वाचतो शिवपुराणात की जो बेलपत्र अर्पण करतो त्याचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो। अनेक पुराणात बेलाचं स्थान उच्च सांगितलं गेलं आहे। रावणाची गोष्ट म्हणजे उदाहरण, रोज तो आपलं एक शीर अर्पण करीत असे, पण एकदा त्याला ठेवावं लागलं बेलपत्र शिवलिंगावर आणि त्या दिवसापासून शिवाने ते अतिप्रिय मानलं। आजही शिवपूजेत हे पान सर्वात आधी अर्पण केलं जातं। या पानाच्या रचनेमध्ये त्रिदेव लपले आहेत, त्रिनेत्र, त्रिकाळ आणि त्रिगुण एकत्र सामावले। 3 भागांचे हे पान आपल्या अंतरात्म्याचं प्रतिबिंब आहे। ब्रह्मा निर्माण, विष्णू पालन, शंकर संहार, हे त्रिदल तेच दर्शवतं आणि म्हणून बेलपत्र ठेवलं जातं शिवलिंगावर। हे पान केवळ वनस्पती नव्हे, तर एक मंत्र, एक समर्पण, एक शक्ती। जेव्हा आपण हे ठेवतो शिवासमोर, तेव्हा आपण आपले मन अर्पण करत असतो। शिव म्हणजे शांतता आणि योगाचा अधिपती। तो तपस्वी, तो समाधिस्थ, तो शून्य। त्याचं शरीर अग्निमय आहे, त्यामुळेच त्याला थंड गोष्टी प्रिय असतात। बेलपत्रामध्ये असतो नैसर्गिक थंडावा, म्हणून ते शिवासाठी योग्य। शिवलिंगावर ठेवलं की ते शिवाच्या उष्णतेला शांती देतं। पण हे फक्त प्रतीक नाही आहे, ते एक ऊर्जा आहे। बेलाच्या पानामध्ये एक कंपन असतो जो मनाला शांत करतो। या पानाचा सुगंध सुद्धा मन शांत करतो। तुम्ही बेलाचं पान घेऊन डोळे मिटून त्याचा गंध घ्याल तर ते खऱ्या अर्थानं समजेल। आता पाहूया थोडंसं विज्ञान। बेलाच्या पानामध्ये असतात अनेक औषधी घटक। ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असतात, त्यामुळे ते हवामान स्वच्छ करायला उपयोगी। श्रावण महिना पावसाळ्याचा असतो आणि त्यात हवा अधिक आर्द्र होते। या हवेत रोग जंतू वाढतात, पण बेलपत्र ह्या जंतूंना थांबवायला मदत करतं। म्हणूनच आपले पूर्वज बेलपत्र अर्पण करत असत। फक्त धार्मिक नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनानेही ते योग्य ठरतं। बेलाचं झाड अगदी तुटलेलं असून सुद्धा ते सुकत नाही, ते जिवंत राहतं। हवं तेवढं तगून हे झाड शिवाच्या तपस्वी स्वभावाचं प्रतीक मानलं जातं। तसं पाहिलं तर बेल म्हणजे शिवस्वरूपच आहे। श्रावण महिना हा खूप विशेष मानला जातो। या काळात चंद्राचा प्रभाव अधिक असतो, मन असतं अधिक संवेदनशील, शरीरात वायू आणि पित्त वाढलेलं असतं, ह्यामुळे मन चंचल होतं। अशा वेळी बेलासारखी थंड वनस्पती उपयोगी ठरते। श्रावणात बेल अर्पण केल्याने मन स्थिर राहतं आणि ध्यान सुलभ होतं। हा काळ आध्यात्मिक उन्नतीचा मानला जातो, त्यामुळे श्रावणात महिन्यात शिवपूजेला अधिक महत्त्व दिले जाते। निसर्ग पण या काळात फुलतो, जागतो, ऊर्जा वाढते। हे झाड शुद्धता, सात्विकता आणि शांतीचं प्रतीक आहे।
श्रावणात बेलाचं पान शिवाला अर्पण करणं म्हणजे निसर्ग आणि देव यांचं एकत्र मिलन, एक भावना. जेव्हा पान शिवलिंगावर ठेवलं जातं तेव्हा ती भावना त्याच्यापर्यंत पोचते. हे पान अर्पण करणं म्हणजे केवळ धार्मिक क्रिया नाही, ती एक साधना, मनाचं समर्पण, देहाचं विसर्जन आणि आत्म्याचं शिवात विलयन. बेलपत्र अर्पण करताना आपण आपली सर्व भावना, त्रास, आशा, इच्छा त्याच्यात सोडतो. म्हणून ते पान ठेवलं की मन हलकं होतं. त्या 2 शब्दात सगळं अर्पण होतं. ओम नमः शिवाय. आपल्याला वाटतं की बेलपत्र फक्त शिवाला अर्पण केलं जातं, पण त्यामागे आहे एक खास इतिहास. बेल हा झाडांचा राजा मानला जातो. याचं झाड तिन्ही लोकात पवित्र मानलं गेलं आहे. स्वर्गात देवतांचं प्रिय, मृत्यू लोकांत, आयुर्वेदात अमूल्य आणि पाताळात असुरांचं संरक्षण. असं मानतात की बेल झाड विष्णूने निर्माण केलं होतं. शिवाच्या उपासनेसाठी त्याने अर्पण केलं. त्याला पण राक्षसांनी ते नष्ट करायला पाहिलं. शिवानं ते वाचवलं आणि त्यात स्वतःचा वास ठेवला. तेव्हापासून या झाडाला शिवस्वरूप मानतात. बेलाचं पान अर्पण करणं म्हणजे शिवाला स्वतःचा श्वास देत जाणं. हे पान जेव्हा साजिरं आणि शुद्ध असतं तेव्हा शिव अतिशय प्रसन्न होतो. म्हणूनच आपली आई, आजी नेहमी सांगायच्या, बेलाचे 3 स्वच्छ पानं घे, त्यात छेद नको किंवा कीड. ते पान सावधपणे घ्यावं, हात जोडून अर्पण करावं. त्या क्षणी भावना शुद्ध असाव्यात, हे महत्त्वाचं. फुलं, पाणी, धतुरा, दूध सगळं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण बेलपत्र हा शिवाचा खास प्रतिसाद मानला जातो. बेलाचं पान ठेवल्यावर जो शिवाच्या डोळ्यात पाहतो त्याचं मन स्थिर होतं. ते पान शिवाशी नातं जोडून देतं. शिव म्हणजे केवळ देव नाही, तो एक अनुभूती, आणि बेलपत्र ते माध्यम जे आपल्याला शिवाशी जोडतं. बेल अर्पण करणं म्हणजे स्वतःला विसरून शिवात एकरूप होणं. हा साध्या पानामध्ये इतकी शक्ती आहे की ते मनाची दिशा बदलू शकतं. जेव्हा रोज तुम्ही भक्तीने ते अर्पण करता तेव्हा मनात शांती पसरते. श्रावण महिना म्हणजे संधी स्वतःला शोधायची, मनाला जोडायची, शिवाशी नातं जोडायची. श्रद्धा, विज्ञान, इतिहास, परंपरा सगळं एकत्र बेलामध्ये सामावलं. कधी कधी तर कुठल्याही ग्रंथात नसतात ती सापडतात. अशा सरळ गोष्टीत बेलाचं पान धार्मिक नसून एक संवाद असतो स्वतःशी आणि शिवाशी. तू जेव्हा ते ठेवतोस शिवलिंगावर तेव्हा तू म्हणतोस, मी आलोय, माझं सगळं तुझ्याकडे संपवतो. हाच तो क्षण असतो जेव्हा शिव मनात उतरतो. मनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून दुःख निघून जातं, शांती भरते. हेच खरं मोक्षाचं दार उघडण्याचं माध्यम. म्हणून श्रावणात बेलपत्रच शिवाला अर्पण करतात, कारण ते फक्त पान नसून संपूर्ण जगाचा अर्थ त्यात सामावलेला. तर मित्रांनो, आजच्याच दिवशी एका बेलाच्या पानावरून शिवाशी तुमचं नातं जोडा. आणि हो, जर ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं बेलपत्राशी काय नातं आहे. पुन्हा भेटूया अशा एका नवीन अध्यायात. तोवर नमः शिवाय.